नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुंदर भाषण. बुद्ध कबीर फुले यांचा वारसा तुम्ही जपलात. बुद्ध कबीर फुले यांचा वारसा तुम्ही जपलात. माणुसकीच्या धर्मासाठी आयुष्यभर झिजलात. माणुसकीच्या धर्मासाठी आयुष्यभर झिजलात. वंदनीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई होते. रामजी यांनी भीमरावांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे चारित्र्य उत्तम घडावे म्हणून रामायण, महाभारत हे ग्रंथ वाचायला दिले. जातीभेदावर आधारलेली हिंदू समाजाची चौकट तोडून टाकल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट होणार नाही हे त्यांनी ओळखले होते. गरिबीमुळे त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कसेबसे झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठवले. तेथे MA, PhD करून ते इंग्लंडला गेले. तेथे MSc झाले व बार ॲट लॉ ही पदवी घेऊन मायदेशी परतले. समाजाला जगण्यासाठी जेवढी अन्नाची गरज आहे तेवढीच विद्येचीही गरज आहे. कोणाचीही याचना न करता स्वाभिमानाने जगण्याची शिकवण बाबासाहेबांनी समाजाला दिली. शिक्षणातून समाज परिवर्तन करणे शक्य आहे. उच्च शिक्षणाची आवश्यकता आणि महत्त्व लक्षात घेऊन 1946 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची बाबासाहेबांनी स्थापना केली. बौद्धिक, नैतिक, सामाजिक लोकशाहीचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून करण्याचे त्यांचे ध्येय होते. आज आपल्या देशाला याच गोष्टींची गरज आहे. त्यांनी महाड येथे हजारो वर्षांची चाल मोडून 14 तळ्याचे पाणी प्राशन केले. बौद्ध धर्म जात-पात मानत नाही. फक्त बौद्ध धर्म जगाचं कल्याण करू शकेल असा बाबासाहेबांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मध्ये भारताच्या राज्यघटनेच्या या शिल्पकाराला भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. समाजाला प्रगतीचा, प्रकाशाचा, समानतेचा आणि मानवतेचा नवा मार्ग दाखवणाऱ्या या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.
कायदे पंडित, सुसंस्कृत, बुद्धिवान, कर्तृत्ववान, भारतरत्न, क्रांतीसूर्य, राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.